श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। चॅनलचं नाव आहे सीमा आटकर ब्लॉग। तर बघा एवढा सामान का पडलेलं, एवढा पसारा घरात कसा झाला। तर बघा इथे ही राधा राणी कोण आहे, तर बघूया आपण या राधा राणीला। तर बघू शकता ही आपली चुनचुन आहे। तरीचा मी राधाचा गेटअप केलेला आहे। तरीच्या स्कूलमध्ये फंक्शन होतं, म्हणजेच जन्माष्टमीचं यांनी फंक्शन ठेवलेलं होतं। तर राधाच्या गेटअपमध्ये हिला स्कूलमध्ये जायचं होतं। तर मी कसा मेकअप केला आणि कशी दिसते आपली राधा राणी ते नक्की कमेंट करून सांगा। आणि बघूया चला, मी इथं तिच्या पप्पाने आणि मी दोघांनी मिळून आम्ही तिचा मेकअप केलेला आहे। तर बघू शकता इथं बांगड्या वगैरे घालायच्या बाकी होत्या, तर तिचे पप्पा मला व्यवस्थित काढून देत होते की अशा मिक्स करून घाल म्हणजे छान वाटतील। तर इथे असा आम्ही तिचा मेकअप केलेला आहे। तर बघा आपली छोटूसी राधा राणी कशी दिसते। तर बघा इथं रुसली की दादा स्कूलमधून आला आणि मला काहीच खायला घेऊन नाही आलं, पण इथे टी व्ही चालू होता तर लक्षातच नाही राहिलं। तर टी व्हीचा आवाज खूप मोठा होता, तर त्याच्यामुळे मी हा व्हॉइसवर करत आहे व्हिडिओ। तर बघू शकता किती इंटरेस्ट असतो आणि पप्पाला बापाला लेक किती लाडकी असते बघा। यातच किती तिचा मेकअप करायचा म्हटलं की लगेच पप्पा तयार झाले की चल मी मेकअप करू लागतो तिचा थोडासा, मग मी तुम्हाला हेल्प करतो। तर बघू शकता इथे तिचा स्कूलचा टाईम होता आलेला होता, तर आम्ही तिचा मेकअप तसं मी लवकर आवरलं म्हणा। तिची 12ला स्कूल होती, तर मी तिला 10:30-11 पासूनच तयार करायला लागलेली होती। कारण का तर मुलींचं आणि एकतर हिला केस नसल्यामुळे खूप छोटे केस आहेत, तर हेअरस्टाईल पण कोणती घालावं आणि कसं करावं काही कळत नव्हतं। एकतर पिना पण व्यवस्थित बसत नव्हत्या। तर बघू शकताय मी छोट्या केसामध्येच कसा तिचा मेकअप केलेला आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, बघू शकताय। आवडल्यास लाईक करा आपल्या राधा राणीसाठी। तर बघू शकताय मी इथं बाकीचा मेकअप करून घेतला होता पटापट, म्हणलं लेट होईल तोपर्यंत। तर हे बांगड्या वगैरे काढून देत होते मला, तोपर्यंत मी म्हटलं तिची ओढणी वगैरे तरी मी लावून घेते। तर हे बोलले राहू दे मीच तिला बांगड्या वगैरे घालतो। तर यांनी बांगड्या वगैरे घातल्या तिला। तर मी इथे बघा आपली राधा राणी रेडी झालेली आहे। तर इथे काय झालं प्रॉब्लेम की चुनचुनला ना ओढणी थोडी लहान झाली होती, तिच्या पप्पाने आणली होती। तर तिच्या पप्पाला वाटलं व्यवस्थित होईल आणि या ड्रेसवरची ओढणी खूप छोटी आहे, तर ते बोलले ते नको लावू, ही छान वाटेल। तर आम्ही ही विकत घेतलेली आहे इथं। तशी तर माझी लग्नाची होती, खूप छान होती, पण ती गावी असल्यामुळं तर ती काही उपयोगात आली नाही। पण त्या ओढणीची मला आज आठवण झाली की आपण आता ती ओढणी असती तर यूज करू शकलो असतो, कारण की व्यवस्थित तिला बसली पण असती। ही छोटी झाली तर आम्ही चेंज करून घेतली, नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। इथे मी तात्पुरती लावली म्हणजे बघत होती कशी छान वाटेल की कसं। तर छान वाटत होती, खूप छान वाटत होती ओढणी, पण छोटी झाल्यामुळं थोडंसं वाटत होतं की छोटीच झाली म्हणून। तर मी इथे लावून बघत होती। तर बघा आणि लहान मुलांना असं तयार केलं तर किती छान वाटतं बरं का। आणि याच्या अगोदर 6 महिन्याची असताना चुनचुन तेव्हा मी कृष्णाचा गेटअप केलेला होता, तर ते सुद्धा फोटो आहेत। आणि मुलांना असं थोडासा आपण पण वेळ असं म्हणजे वेळ काढून त्यांना तयार करावंच लागतं, कारण की त्यांना पण बघायला छान वाटतं की बघा आपल्या मम्मी पप्पाने आपल्यासाठी किती वेळात वेळ काढून आपल्यासाठी। आपण काम तर नेहमीचंच असतात। आता माझे क्लास होते, पण मी क्लासच्या मुलींना सांगितलं थोडं लेट या, कारण की तिला मला तयार करायचं असल्यामुळं मी तुम्हाला वेळ नाही जास्त देऊ शकणार, मग नंतर माझी पण धावपळ होईल। तर मुलींना मी थोडंसं लेट बोलवलं, म्हणलं क्लास तुम्ही थोडं लेट या, म्हणजे तोपर्यंत मी हिला तयार करून स्कूलमध्ये सोडू शकते। तर असं कधीतरी असं फंक्शन आणि काय सणवार काय आहेत कसं आहेत मुलांना पण कळतं, त्याच्यामुळे त्यांना होता तर तयारी जेवढी करायची तेवढी कर। तर इथे बघा आम्ही चाललो होतो स्कूलमध्ये तिला सोडण्यासाठी, तर तिचे पप्पा बोलले तू पण सोबत चाल, म्हणजे ओढणी आपण चेंज करू रस्त्याने, म्हणजे रस्त्यातच दुकान होतं जिथून घेतली होती तिच्या पप्पाने तिथे। तर बघा इथं लावून पण मला ही ओढणी खूप आवडली होती, त्या ओढणीपेक्षा छान वाटत होती, पण लहान झाल्या कारणाने चेंज करायचं काम पडलं। तर बघा ही ओढणी आम्ही आता तिला घेतलेली आहे। तर या ओढणीमध्ये ती एकदम परफेक्ट बसली, म्हणजे तिच्या बरोबर मापाची आली व्यवस्थित आणि छान पण होती।
तर मी इथं घाई स्कूलमध्ये गेल्याच्या नंतरच तिला ओढणी लावली, अर्धी दुकानात लावली. नंतर धावपळी तरच वेळ झाला होता तिला जाण्यासाठी. मग म्हणलं चल तिला स्कूलमध्येच मी लावून देते. तर तिथे गेल्याच्या नंतर मी तिला ओढणी वगैरे व्यवस्थित लावून दिली. तर बघू शकता इथं त्यांचे फोटोशूट चालू होते. आणि जन्माष्टमी म्हणजे का असतं पोरांना पण थोडंसं कळतं. असं तयार झालं तर कृष्ण कसा आहे, राधा कशी आहे, म्हणजे हे त्यांना थोडंसं नॉलेज येतं. म्हणून स्कूलवालेसुद्धा इंटरेस्ट घेतात तयार वगैरे करण्यासाठी. आणि आपलं पण कर्तव्य आहे, आपण तसं तयार करून दिलं तसं स्कूलवाले पण ते टीचर लोकंसुद्धा त्यांना आपल्याला म्हणजे आपली पण त्यांना हेल्प होते. आणि ते मुलांना कसा समजायचा प्रयत्न करतात, ते व्यवस्थित करतात. मग आपलं पण कर्तव्य आहे तेवढंच की आपण तयार वगैरे करून देऊ मुलांना. इथे बघा टीचर किती प्रेमाने, टीचरना पण किती आनंद होतो ना असा की मुलं किती छान दिसत आहेत आपले. तर हे टीचर बघा त्यांना सांगत होते असं उभं राहा, तसं उभे राहा. तर बघू शकता आपली राणीची थोडी हाईट जरा जास्तच आहे. तर बघा ह्या आहेत चिंचूंच्या टीचर, त्यांनी चालवलं होतं आतमध्ये. तर इथे चालली चिंचून आतमध्ये आता क्लासरूममध्ये. तर पप्पा फोटो काढत होते कारण की आम्ही दोघं पण थांबलेलो होतो. तर टीचरांनी लगेच तिला आवाज दिला, अनुश्री पप्पाला फोटो वगैरे काढू दे, तिला बोलवलं. आणि इथे बघा हा आहे चिंचूंचा खूप आवडता फ्रेंड आहे, तिला खूप आवडतो हा. आणि आहे पण तसाच क्यूट आवडणारच. बघा किती छान आहे तो कृष्ण कन्हैया. आणि राधा राणी आपली बघा कशी वाटते नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून आपल्या राधा राणीसाठी आणि कृष्णासाठी एक तर लाईक होता येईल आणि कमेंटसुद्धा करा. छान खूप छान व्हिडिओ आहे. तर बघा इथे क्लासरूममध्ये गेल्यानंतर आम्ही घरी गेलो. तर सुटायच्या वेळेस यांचं आतमध्ये प्रोग्राम वगैरे झाला. तर इथे दहीहंडी फोडण्यासाठी 3 कृष्ण हे बाहेर आले कारण की सर्वांना नाही आणलं कारण की काही उडालं तर पोरांना लागेल वगैरे. तर त्यांना सांगितलं फक्त तुम्ही आतमधूनच बघा. तर टीचर सांभाळत होत्या, पण काय लहान मुलं आपण 1-2 मुलं घरात सांभाळू शकत नाही, तर टीचरांना तरी काय बोलायचं. एवढे मुलं सांभाळणं खूप अवघड आहे बाबा. आणि छोटे मुलं एकतर ऐकत पण नव्हते. बघा हे काठ घेऊन त्यांना बोलले बस झालं, फोटोशूट झालं बस झालं, आता नका हे करू. पण मुलं कुठं ऐकणार ना. तर बघा हे मुलं बघा टीचरांना पण हे बघा आईवडील पॅरेंट्स लोक आले ना असं बाहेर थांबले ना, मुलं पण थोडे पण म्हणजे हे करत नाही, ऐकत नाही टीचरांना, लगेच पळायचं करतात. टीचर त्यांना बोलत होते अरे नका बस झालं, तर पण पोरं नाही ऐकत. तर शेवटी टीचरांनी त्यांना आतमध्ये सोडले. तर आता इथे यांची झाली सुट्टी. तर त्यांना खाऊसुद्धा भेटलेला आहे बिस्किट. तर हा बघा चिक्कू. तर इथे मुलांची सुट्टीच्या वेळेस मुलं येत होते बाहेर. तर इथं बघा आता आपली येईल राधा राणी. तर राधा राणीने सर्व मेकअप उतरून म्हणजे ओढणी वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे. कारण काय म्हणणार ना, गरमी पण खूप होती, पाऊस तेव्हा नव्हता त्या दिवशी. तर गरम होत होतं. तर सर्व तिने दागिने सर्व म्हणजे जेवढे घातले होते मी तिला तेवढे काढून ठेवले तिने, कारण की ओझं होत होतं. आणि बोलत होती मम्मी खूप ओझं वाहत होतं. तर होतंय मुलांना नाही सहन होते एवढीचा जीव आणि किती सांभाळणार ना ते. तर बघा कृष्ण कन्हैया किती छान एका तरी एक असे सर्व मुलं गेटअपमध्ये ही राधा